त्या नामाचा आस्वाद घेत केवळ स्वर्ग मृत्यूवता तीन तलात भ्रमंती एवढंच नव्हे तर धर्माचं रक्षण व्हावं, सज्जनांचा उद्धार व्हावा, दुर्जनांच्या नाशासाठी देवा तुम्ही दिलेली सूत्र हाती घेतली आणि केवळ या विश्वाच्या ठाई आमची एक सारखी पाहिजे. पण भगवान आचार्य नारायण आश्चर्य नवल चमत्कार काय म्हणावं तरी का. ओम नमः शिवाय. केवळ तुमच्या नामाचा आस्वाद घे, केवळ शिवाय या स्मशानभूमीच्या ठाई पावलं पाहिजे आणि एकाएकी आमच्या पाणी एक शब्द उभा राहिला. तुमचा हा संकेत म्हणावा तो तरी काय. का स्मशानभूमीच्या ठाई आमची पावलं पडावी त्या मागचा उद्देश तरी काय आणि हेच जाणून घेण्यासाठी नारायण ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. केवळ पंचाक्षरी मंत्राचा उच्चार आमच्या कर्णपटलापर्यंत पठित होतोय म्हणजे नक्कीच या स्मशानभूमीच्या ठाई कोणीतरी शिवभक्त असावा जो शिवाची एकनिष्ठतेने चालत आले तर भक्ती करतोय आणि असा भक्त तरी कोण हे जाणून नमः शिवाय. जाणून घेण्यासाठी त्यांच्या ध्यानाचं विसर्जन माझी ओळख तुला नाही, ओळख माझी तुला नाही म्हणे कोण आहे काय रे. मला तू ओळखत नाही मग मला सांगायची गरज नाही. नारायण म्हणे तुला कुणाची गरज नाही. अरे असणारच कशी त्यावेळी शिवशंकर तुला अघोरी विद्या संपादन करून दिली आणि तो भक्तीचा मार्ग या नारदाने तुला दिला होता. अरे आता तू शक्तिशाली झालास, मला उन्मत्त मारून टाकेल. मला कुणाची गरज नाही. शांत हो. अरे उन्नती उन्नती असं काय ते स्पष्ट म्हणालो. काय रे काय ते मला ओळखत नाही मुळीच. मग मला सांग काय ते या स्मशानभूमीच्या ठाई मुखवाक्य नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा उच्चार का आणि कशासाठी. एकच या शिवशंभू महादेवाची 36 वर्ष मी भक्ती केली आणि अघोरी विद्या मी संपादन करून घेतली. एवढंच नव्हे पण या विश्व या अघोरीला स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करायचं. तेच मी म्हणतोय जर तुला स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करायचं होतं तर या स्मशानभूमीच्या ठाई बसून केवळ एका निश्चितीने त्या शिवाची भक्ती करतोय आणि कशासाठी. एकच काय ते सांगितलं ते ऐकवलं नाही. अस्तित्व तुला निर्माण करायचं. चालली होती ही भक्ती त्या मला सांग जर अस्तित्व निर्माण करण्याची या ठिकाणी सांप्रत बसून तू शिवाची भक्ती करवतात मग याच्यापूर्वी 3 म्हणजे 36 वर्ष शिवाची भक्ती करून अघोरी विद्या संपादन केली त्यावेळी तुला तुझं अस्तित्व आठवलं नव्हतं. आठवलं. मग म्हणजे त्या भक्तीचा त्या अघोरी विद्येचा तुला काहीच उपयोग नाही म्हणजे किंवा कदाचित किंवा कदाचित तू केलेली त्या शिवाची भक्ती त्या भक्तीवर तुझा विश्वास किंवा भक्तीने मिळवलेली अघोरी शक्ती त्या शक्तीवरही तुझा विश्वास पूर्णतः मला माझ्या देवावर विश्वास. विश्वास जर होता अस्तित्व जर का तुला निर्माण करायचं होतं तर या स्मशानभूमीच्या ठाई राहून केवळ शिवाची भक्ती करून राहिला नसतात पण ती अघोरी विद्या जगाच्या कल्याणासाठी तिचा वापर केला असता. नारदा हा अघोरी योग्य
त्याचीच वाट मी बघतो. हे अघोरी, संधी तुझी गेली एवढंच नव्हे, अरे तू केलेली भक्ती वाया गेली. तोंड सांभाळून बोला. काय बोलायचंय तुला? काय म्हणायचंय? जी भक्ती करून अघोरी विद्या तू संपादन केली, अरे ती अघोरी विद्या न घेता जर का त्या शिवाकडून एखादं पिठांचलन भूतगण जर का घेतलं असतं, अरे तुझं अस्तित्व सहज निर्माण झालं असतं. अरे आता कसलं तुझं अस्तित्व आणि कसलं तू अघोरी नारायण. भूतगण पिशाचगण जेणेकरून माझं अस्तित्व प्रस्थापित होणार आहे. कल्पना चांगली आहे, युक्ती चांगली आहे. तुला काय वाटतं? ही एवढीशी इच्छा माझी जेव्हा नाही, सारे